राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा हमारी यूनियन हमारी ताकत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केलेल्या आवाहनानुसार आज दिनांक 21 एप्रिल 2026 पासून राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजपासून संपात सहभागी झालेले आहेत। शासनाकडे गेली 2 वर्षापासून आम्ही वेळोवेळी आमच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन, बैठा सत्याग्रह, मध्यान्ह कालावधीत निदर्शने करणे अशा विविध प्रकारच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही शासनाचं लक्ष आमच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। परंतु या मायबाप सरकारला गेल्या 2 वर्षात आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी थोडासा वेळ मिळालेला नाही। शेवटी नाईलाज असतो आणि कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता आम्ही आजपासून संपावर जात आहेत। याची नोटीस आम्ही 17 मार्चलाच शासनाला दिलेली आहे। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून जी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि तिचे 3 भाग केलेले आहेत, याबाबत एकत्रित शासन निर्णय निर्गमित करावा। मार्गदर्शक सूचनांबाबतचा जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं नियमितीकरण करण्यात यावं। सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांच्या वेतन पुनर्रचना करण्यात याव्यात। त्याच्यानंतर नर्सिंग फेडरेशनच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यात याव्यात व इतर कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यांच्याकडे शासनाने लक्ष देण्यात यावं, त्यांना बाजू मांडण्याची, ऐकून घेण्याची संधी देण्यात यावी। त्याच्यानंतर 8व्या वेतन आयोगाचं गठन करून तो लवकरात लवकर राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा। या व इतर मागण्यांसाठी हा संप करण्यात येत आहे। जोपर्यंत शासन ह्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे। जिल्ह्यातील जवळपास 11,000 कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत, झालेले आहेत ते आजपासून। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी केलेल्या आव्हानाला आपला बुलढाणा जिल्हा राज्य सरकारी समन्वय समितीमार्फत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचारी आजच्या या बेमुदत संपात सहभागी झाले असून शासनाकडे आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून बऱ्याचशा मागण्या मांडलेल्या आहेत, निदर्शने केलेली आहेत। संप मागे 7 दिवसाचा संप सुद्धा केला, परंतु शासनानं अद्यापर्यंत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही। तसेच शासनाने कर्मचाऱ्यांना जी जुनी पेन्शन योजना लागू केलेली होती ती बंद करून नवीन NPS ही चालू केली, परंतु ती बंद करून आता नवीनच RPS म्हणून नवीन आणलेली आहे। तर त्या योजनेचा मूलभूत काय असेल ते सगळं अधिसूचना त्वरित काढावी व कर्मचाऱ्यांच्या फायद्याची योजना लागू करावी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष करण्यात यावं। अशा या विविध मागण्या जोपर्यंत शासन मंजूर करत नाही तोपर्यंत आमचा हा बेमुदत संप सुरूच राहील। अन्यथा आणखी काही करावं लागलं तर संघटना एकजुटीने या संपास सहभागी झालेली आहे। निवृत्त सरकारी कर्मचारी शिक्षक या संघटनेच्या वतीनं या संपास आम्ही संपूर्ण पाठिंबा देत आहोत। कारण शासन सरकारी कर्मचारी, त्यातही विशेषतः निवृत्त सरकारी कर्मचारी यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे। आमच्या मागण्या गेल्या 2 वर्षापासून सातत्याने आम्ही पाठपुरावा करीत आहोत। निवृत्तीनंतर जर त्याचं वय 70 झालं तर त्याला 20% वाढून द्यावे, 80 झाले पुन्हा 20% वाढून द्यावे। तद्वतच रेल्वे आणि STच्या सवलती मिळाव्या यासाठी गेल्या 2 वर्षापासून आम्ही पाठिंबा देत आहोत, पाठपुरावा करत आहोत। आज जो संप होऊ घातलेला आहे तो नाईलाजाने आम्ही या सर्व संपकऱ्यांच्या पाठीशी उभा आहो। कारण शासनाचं अतिशय दुर्लक्ष आमच्याकडे होत आहे, त्यांचं लक्ष वेधावं, आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या यासाठी या संपाला निवृत्त सरकारी कर्मचारी संघटनेकडून 100% पाठिंबा आम्ही जाहीर करीत आहोत। धन्यवाद।